परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे हालेलुया निवास मंडपाची रचना केली आणि तो निवास मंडप मध्य सेंटर भागी होता. आणि बायबल मला सांगतो इस्रायलचे 12 वंश, त्या 12 वंशापैकी जर आम्ही बघितलं तर बायबल आम्हाला सांगतं हालेलुया त्या निवास मंडपाच्या उजवीकडं 4 वंश राहत होते, डावीकडे 4 वंश राहत होते. हालेलुया म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर चारही भागाला हालेलुया 4 वंश राहत होते. आपली छावणी टाकून आपला मंडप हालेलुया म्हणजे हालेलुया आपली छावणी हालेलुया त्याने आपली छावणी विस्तारली होती. आणि माझ्या हालेलुया एका छावणीमध्ये 12 वंश आहेत, दुसऱ्या छावणीमध्ये 12 वंश आहेत, तिसऱ्या छावणीमध्ये 12 वंश आहेत आणि बायबल चौथ्या छावणीमध्ये 12 वंश आहेत. बायबल आम्हाला सांगतं निवास मंडप जो आहे तो मध्यभागी आहे आणि त्या निवास मंडपाच्या हालेलुया उजवीकडे डावीकडे हालेलुया माग पुढे हालेलुया 4 वंश आहेत. किती वंश आहेत? 4 वंश आहेत. म्हणजे हालेलुया 4 आणि 4 हालेलुया किती? 4 आणि 4 8 हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं हालेलुया की माझ्याकडं बायबल आम्हाला सांगतं की निवास मंडप जो आहे तो मध्यभागी आहे आणि इस्रायलचे 12 वंश जे आहेत ना ते 4 भागामध्ये काय झाले की ते 4 भागामध्ये माझ्याकडं विस्तारलेले आहेत. आणि माझ्याकडं बायबल मला सांगता हालेलुया की त्या हालेलुया मध्यभागी निवास मंडप आहे आणि निवास मंडपाच्या बाजूला काय आहेत की बाकीचे वंश राहत आहेत. बायबल आम्हाला सांगता हालेलुया की माझ्याकडं हालेलुया बायबल सांगतं त्या वंशामध्ये जर आम्ही पाहिलं तर ते वंश हालेलुया त्या कोशाच्या 4 बाजून राहत होते आणि कोश मध्यभागी होता. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. माझ्याकडं बायबलनुसार आम्ही पाहतो हालेलुया की छावणीच्या मध्यभागी निवास मंडप होता, त्याच्या चौकडे इस्रायल वंशाने छावणी मांडली होती. हालेलुया. आणि बायबल आम्हाला सांगतो त्याच्यामध्ये शकीनाई महिमा त्याच्यामध्ये उपस्थित होती, म्हणजे देवाचं सानिध्य त्या ठिकाणी होतं. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं हालेलुया की त्या निवास मंडपाच्या 4 बाजून ते राहत होते आणि बायबल आम्हाला सांगतं हालेलुया त्या ठिकाणी इस्रायल लोकांना प्रकाश देण्यासाठी शकीनाई महिमा त्यामध्ये उतरून येत असे. हालेलुया. आणि इस्रायल लोकांना ते काय करत असे? प्रकाश देत असे. देवाची स्तुती असो. माझ्याकडून हालेलुया की जसा कोश इस्रायल लोकांच्या छावणीच्या मध्य बाजूला होता तशा प्रकारे आज आम्ही ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये मी जगत असताना ख्रिस्त आमच्या जीवनाचा केंद्र असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त आमच्या जीवनाचा काय पाहिजे? केंद्र असायला पाहिजे. हालेलुया. बायबल मला सांगतं इस्रायल लोकांच्या छावणीमध्ये जसा माझ्यापुढे कोश हालेलुया म्हणजे हालेलुया निवास मंडप हालेलुया जसा केंद्र होता आणि बायबल आम्हाला सांगतं हालेलुया की हालेलुया बायबल मला सांगतं शकीनाई महिमा म्हणजे हालेलुया देवाची माझ्यापुढे हालेलुया प्रेझेन्सी उपस्थिती त्या ठिकाणी होती. आणि बायबल आम्हाला सांगतं सर्व इस्रायल लोक देवाच्या सानिध्यामध्ये होते. प्रेज द लॉर्ड. सर्व इस्रायल लोक काय होते? देवाच्या सानिध्यामध्ये होते. बायबल आम्हाला सांगता हालेलुया शकीनाई महिमा म्हणजे माझ्याकडे त्या उतरून काय करायच्या? इस्रायल लोकांना हालेलुया हालेलुया अंधारा रात्री ते काय करायच्या? प्रकाश द्यायचा. हालेलुया. आणि बायबल आम्हाला सांगता हालेलुया की त्या ठिकाणी परमेश्वराची प्रेझेन्सी उपस्थिती त्या ठिकाणी होती. आणि बायबल आम्हाला सांगता हालेलुया की माझ्याकडे की त्या निवास मंडपामध्ये हालेलुया आपण पाहतो हालेलुया अंगण आहे, पवित्र स्थान आहे, परमपवित्र स्थान आहे आणि 4 बाजूने कोण आहेत? इस्रायल लोकांच्या छावण्या आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. माझ्याकडं जसा निवास मंडप हालेलुया इस्रायल लोकांच्या छावणीच्या मध्यभागी होते तोपर्यंत इस्रायल लोक सुरक्षित होते. प्रेज द लॉर्ड. कारण निवास मंडपामध्ये साक्षात परमेश्वराची उपस्थिती होती आणि परमेश्वराच्या उपस्थितीमुळे इस्रायल लोक सुरक्षित होते. हालेलुया. जर आज तुम्हाला आणि मला सुरक्षित राहायचं असेल, भयमुक्त राहायचं असेल, चिंतामुक्त राहायचं असेल, विचारमुक्त राहायचं असेल, टेन्शन फ्री राहायचं असेल तर आमच्या जीवनाच्या मध्यभागी येशू असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला सांगतं हालेलुया हालेलुया ख्रिस्त आपल्या जीवनाच्या मध्यभागी असायलाच पाहिजे. आपल्या हृदयाच्या मध्यभागी विचारांच्या मध्ये आपली आशा योजना या प्रत्येक गोष्टीच्या मध्यभागी येशू असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. बायबल नुसार आम्ही पाहतो हालेलुया
की जर येशू आमच्या जीवनाच्या मध्यभागी असेल तर जसं देवानं इस्रायल लोकांची हालेलुया काळजी घेतली तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आमची काळजी घेणार आहे. हालेलुया. बायबल आम्हाला सांगता हालेलुया जसा निवास मंडप मध्यभागी होता तसा येशू तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या मध्यभागी असायला पाहिजे. येशू शिवाय इतर कोणत्या गोष्टीला स्थान आमच्या जीवनामध्ये नसायला पाहिजे. महत्व नसायला पाहिजे, किंमत नसायला पाहिजे, व्हॅल्यू नसायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये महत्व, किंमत, व्हॅल्यू फक्त येशूला असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो माझ्याकडे. जर महत्व, किंमत, व्हॅल्यू जर आम्ही येशूला देणार तर माझ्याकडे जसं शक्य नाही महिमा त्या हालेलुया त्या निवास मंडपामध्ये उतरून येत असे आणि इस्रायल लोकांना प्रकाश देत असे, त्यांचं संरक्षण करत असे, तशा प्रकारे जर आमच्या जीवनामध्ये येशूला महत्व देणार तर त्या प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण तारणारा येशू करणार. हालेलुया. देवाची स्तुती असो माझ्याकडे. बायबलनुसार आम्ही पाहत आलो या इस्रायल लोक अरण्यात होते तरी त्यांना अरण्यात आल्यासाठी त्यांना वाटत नव्हतं. इस्रायल लोक होते अरण्यामध्ये होते. म्हणजे माझ्याकडून निवास मंडपाच्या आधीची गोष्ट आम्ही पाहतो की इस्रायल लोक अरण्यामध्ये होते तेव्हा त्यांना माझ्याकडून अरण्यामध्ये आल्यासारखं त्यांना वाटत नव्हतं. का वाटत नव्हतं तर बायबल आम्हाला सांगता आलं या की संपूर्ण दिवस मेघस्तंभ त्यांच्या बरोबर चालत होता. प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला सांगतो मेघस्तंभ कशाला म्हटलेला आहे तर बायबल आम्हाला सांगता आलं या की माझ्याबरोबर आकाशामध्ये जो सूर्य उगवतो मध्यभागी येतो जसं सूर्य तळपतो आणि सूर्य तळपल्यामुळं जसं लोकांना त्याच्या प्रकाशामुळे त्रास होतो तशा प्रकारे मी पाहतो आलो या की माझ्याकडून मेघस्तंभ कशाला म्हटलेला आहे तर बायबल आम्हाला सांगता आलो या की सूर्याचं काम करत आहे. तो या पृथ्वीला प्रकाश देत आहे पण देव आपल्या लोकांना त्या सर्व उन्हाच्या होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी त्या उन्हाच्या प्रत्येक झाडांपासून वाचवण्यासाठी देवानं काय केलं की त्या सूर्यावरती काय झालं की मोठा ढग आणला. हालेलुया. मोठा काय केला ढग आणला आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे मेघस्तंभ म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे मेघस्तंभ म्हटलेला आहे. म्हणजे बायबल आम्हाला सांगता आलं या की देवाने इस्रायल लोकांना मिस्रातून काढून आणलं आणि माझ्यापुढे दिवसा परमेश्वर मेघस्तंभाच्या द्वारे इस्रायल लोकांच्या बरोबर चालत होता. हालेलुया. इस्रायल लोकांना सावली देण्यासाठी, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, उन्हापासून रक्षण करण्यासाठी, त्या उन्हाच्या झळांचा त्यांना त्रास होऊ नये किंवा त्या उन्हाच्या झळांमुळे ते गळून जाऊ नये, तिची ताकद क्षुण्ण होऊ नये म्हणून बायबल आम्हाला सांगता या त्या उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून त्याचा बचाव करण्यासाठी परमेश्वर हालेलुया माझ्याकडे एक छोटा मेघ नाही 6 लाख लोक एका वेळेमध्ये त्या मेघातून चालू शकतील असा मोठा मेघ परमेश्वरानं इस्रायल लोकांच्या वरती छत्रीसारखा आणला होता. 6 लाख लोक त्या मेघाखाली होते. हालेलुया. परमेश्वरानं मेघाची सावली केली. त्या उन्हाचा दुष्परिणाम इस्रायल लोकांच्यावरती होऊ दिला नाही तर बायबल मध्ये सांगता आलं त्या होणाऱ्या सर्व दुष्परिणामापासून त्याचा बचाव केला. आणि इतकंच नव्हे हालेलुया बायबल आम्हाला सांगता आलं जसे इस्रायल लोक कूच करून पुढे जात असे तसा मेघस्तंभ त्यांच्या बरोबर चालत असे. इस्रायल लोक थांबत असे त्याला मेघ पण त्याच्यावरती स्थिर होत असे. काय देवाची कृपा आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो माझ्यापुढे. आम्ही दैविक अनुभव हालेलुया आमच्या जीवनामध्ये मी घ्यायलाच पाहिजे. जो दैविक अनुभव इस्रायल लोकांनी आपल्या जीवनामध्ये घेतला तोच दैविक अनुभव आम्ही ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये आम्ही घ्यायला पाहिजे. बायबल आम्हाला सांगता हालेलुया की माझ्याकडे हालेलुया दिवसा परमेश्वर मेघस्तंभाच्या द्वारे इस्रायल लोकांच्या बरोबर चालायचा. जोपर्यंत इस्रायल लोक मेघस्तंभाच्या खाली होते तोपर्यंत सुरक्षित होते. तो मेघस्तंभ कोण आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो मेघस्तंभ कोण आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर मेघस्तंभ जर आमच्यातून नष्ट झाला तर प्रत्येक त्रासाला मला सामोरे जावं लागणार. प्रत्येक परिस्थितीला मला सामोरे जावं लागणार. प्रत्येक परिस्थिती आमच्यावरती मात करणार. बायबलनुसार मी पाहतो आलो की बायबल जोपर्यंत इस्रायल लोक त्या स्तंभाखालून जात होते तोपर्यंत सुरक्षित होते.
देवाची स्तुती असो माझ्यापुढं. बायबलचं वचन आम्हाला सांगता आलं की रात्री परमेश्वर त्यांच्या भोवती अग्निस्तंभाच्या द्वारे असायचा. आणि इतकंच नव्हे माझ्यापुढं बायबल आम्हाला सांगता आलं इस्रायल लोकांना उन्हाच्या झाडांपासून थंड वातावरण देण्यासाठी परमेश्वर मोठा मेघ आला, मोठा ढग आलायचा. कुठं? सूर्याखाली. हे सुरक्षा. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यासाठी काय आहे? सुरक्षा आहे. देवाच्या लोकांसाठी परमेश्वराने सुरक्षा ठेवलेली आहे. हालेलुया. आणि आज तुम्हाला आणि मला ती सुरक्षा अनुभव करायची आहे. ती सुरक्षा मला अनुभवायची आहे. आणि त्यासाठी आम्हाला कशाची गरज आहे? जसे इस्रायल लोक, हालेलुया, बायबल आम्हाला सांगतं इस्रायल लोकांच्या मध्यभागी निवास मंडप होता. निवास मंडपाची पाहण्या निवास मंडप त्या ठिकाणी होता. आणि निवास मंडपावरती शक्य नाही महिमा उतरून येत होत्या. तर बायबल आम्हाला सांगतं त्याद्वारे त्यांचं संरक्षण केलं जात होतं. तशा प्रकारे माझ्या पलवल्या आमच्या जीवनाच्या मध्यभागी येशू असायला पाहिजे.